हात काळ्या नभाचा तू ध्रुव तारा हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊया मका उत्पादन. थंडीच्या दिवसामध्ये हे उत्पादन केलं जातं. तर हे किती प्रमाणामध्ये उत्पादन येतं किंवा किती दिवसामध्ये हे मका उत्पन्न येतं, त्याच्यातून किती प्रॉफिट भेटतो, ह्या गोष्टी आज आपण जाणून घेऊयात. हे माझे सासरे आहेत, ते त्यांना तुमची ओळख करून देते. नमस्कार, मी किसन दादा फडते. मका या उत्पन्नाविषयी जाणून घेऊयात की हे पीक किती दिवसामध्ये येतं, किती एकरमध्ये तुम्ही किती मका करू शकता, त्यासाठी काय काय खतांची गरज असते, किती पाणी द्यावं लागतं. तर ह्या गोष्टी आपण माझ्या सासऱ्यांकडून जाणून घेऊयात. ते सांगतील आपल्याला मका या उत्पादनाविषयी माहिती. तर किती एकरमध्ये आपल्याला ही मका करायला लागते किंवा किती जागेत हे करतात? ही 40 गुंठ्यामध्ये मला म्हणजे 2 पिशव्या अडवंटाच्या केल्या होत्या. 40 गुंठ्यामध्ये 2 गुंठ्या केल्यामुळं त्याच्यात साधारणपणे ट्रायले फुल भरून मागचं उत्पादन 4.5 ते 5 ट्रायला निघालं. एका ट्रायलेला साधारणपणे 9 ते 10 क्विंटल होऊ शकतं. हे पीक आहे म्हणजे 110 दिवसाचं. त्याच्यामध्ये 110 दिवसात हे पीक येतं. 110 दिवसामध्ये मग ते पहिल्या जर मग 10-26-26 म्हणा, त्याच्यानंतर काय NK 65-40 असं कोणते वापरलं तर चालतंय. NK 65-40 म्हणजे खत आहे का? खत आहे. अच्छा, कोणती कोणती खते लागतात? 8-26 वापरतो मी शक्यतो. त्याच्यानंतर ते जर नाही मिळालं तर 9-24-24 ते एक नंबर आहे. अच्छा, 9-24-24 हे एक खत आहे. 9-24-24 हा एक खताचा प्रकार आहे. तो या मका या उत्पादनासाठी वापरला जातो. दुसरं कोणतं खत वापरलं जातं अजून? त्याच्याबरोबर झिंक म्हणून ती ज्यावेळा आपण पोटऱ्यात येतं म्हणजे हे होतं ते कंबरभर आली ना मका, त्यावेळेला झिंक, युरिया, हा डोस त्याच्या बुडक्यातनं आम्ही देतो. अच्छा, हा, असं टाकल्यानंतर ते वेस्ट जाते. पण हे बुडक्यातनं दिलं ना त्याला लागू पडतं. त्यामुळे निघतानाच भेंड मोठा होतो आणि त्याला 2-2 किरड्या पडतात. 2 किरड्या पडल्यामुळे ती उत्पादन चांगलं येतं. एका गुंठ्यामध्ये मागच्या वेळेला मी 120 किलो उत्पादन काढले अडवंटा. एका गुंठ्यामध्ये 120 किलो काढले. ओके. आता सुद्धा त्या पद्धतीचीच मका आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे 120 130 होऊ कसं त्याच्यासाठी आम्ही उत्पादन चांगलं करतो. नाही असं नाही. पाणी अच्छा, किती वेळा पाणी द्यायला लागतं याला? पाणी- 110चं हे 110 दिवसांचं पीक आहे, तर याला पाणी साधारणपणे 10व्या दिवशी पाणी द्यावं लागतं. 10 दिवसांनी द्यावं पाणी लागतं का पाणी? अच्छा, 10 दिवसांनी पाणी द्यायला लागतं. आणि म्हणजे हे फवारणी वगैरे काय यायला आहे फवारण्या का? 3 फवारण्या असतात याला. 3 फवारण्या. कोणत्या कोणत्या फवारण्या करतात तुम्ही? फवारण्या म्हणजे तणनाशक टेंजर म्हणून असतं, ते टेंजर वापरतो ते 4.5. टेंजर. हा, आणि नंतर पुणे आळीवरचं टाकतो. त्या आळीचं म्हणजे आळी मारायचं त्याच्यासाठी कंबरभर आली मका की ती आळी बुड त्याच्यामध्ये गेली पाहिजे. त्याच्यामध्ये अच्छा, म्हणजे ह्या पिकाला आळी सुद्धा आळी म्हणजे होते त्याला मग कंपल्सरी. त्याच्यामुळे ते पण तुम्हाला आळीचं कोणतं- माल. आळीसाठी कोणतं वापरता बोलले? आळीसाठी ती म्हणजे तुमच्या ह्याच्यासारखं असतं. तुमचं काय त्याला म्हणतात लहान नाही, ते जे कीटकनाशक वापरताना जे आळी पडू नये किंवा आळी पडल्यावरती जे मारतात ते पोटव्यासारखं असतं, कोणतं? लहान असतं, शेवाळ्यासारखं असतं, ते वापरलं जातं पंपाला. अच्छा, आणि हे जे झिंक वगैरे जे तुम्ही झिंक बोलता, ती ते पण बुडक्यात त्याचसोबत- द्यावं लागतं. मग मिक्स करून वापरता की हो. सेपरेट? मिक्स करायचं, तिने मिक्स करायचं आणि अच्छा. बुडक्यामध्ये सोडायचं. अच्छा, त्याचं जे खालचा बुंद आहे हा, छोटा, बुंद्याला सोडलं तेव्हापासून ना ते त्याला सोडायचं. लागू शकतं, म्हणजे वाया जात नाही काय नाही असं. तर हे जे 1 एकरामध्ये मका उत्पन्न केले, तर त्याच्यासाठी म्हणजे किती प्रॉफिट होतो, किती खर्च होतो, नफा आहे का की तोटाच होतो प्रत्येक वेळेस, का प्रत्येक वेळेस दर कसा भेटतो तुम्हाला, याविषयी थोडी माहिती सांगा. एका एकरामध्ये जवळजवळ आपल्याला 20,000चा खर्च होतो. एका एकरामध्ये
जवळजवळ 20,000चा खर्च येतो आणि 35 क्विंटल 30 या 35 क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पन्न निघते एका एकरामध्ये. तर 2200 रुपयानं जर आपल्याला जरी दर सापडला तर 35 × 70 मीन्स आपल्याला 70-75,000 रुपये आपल्याला टोटल अमाऊंट निघते एका एकरामध्ये. तर अच्छा, त्याच्यामध्ये किती खर्च पूर्ण होतो बोलले तुम्ही? टोटल आपला 15-20,000 रुपये खर्च जातोय. म्हणजे 50,000 रुपये आपल्याला प्रॉफिट राहतोय. 50,000 एका एकरामध्ये आपल्याला पूर्ण प्रॉफिट राहतोय सगळा खर्च जाऊन. अच्छा, म्हणजे आपण 3 एकर जरी केले तर 1.5 लाख रुपये आपले कुठे नाहीत गेले. वन टाइम जर आपण मका करतोय 3 एकर तर 1.5 लाख रुपये आपले कुठेही जाणार नाहीत. एवढं आपलं पूर्णपणे प्रॉफिट राहील. मनुष्यबळ भरपूर लागतं या कामासाठी. खत टाकणे, नंतर फवारणी करणे, या गोष्टींसाठी मनुष्यबळ लागतं. आहे व्यवस्थित आहे. पीक आहे तर आपण 3 महिन्यात जर आपण 3 एकर करतोय तर आरामशीर आपल्याला 1.5 लाखाचं प्रॉफिट मिळून जाणार आहे. या पद्धतीनं आपण प्रॉपर प्लॅनिंग करून हे पीक घेऊ शकतो. पण याच्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. मनुष्यबळ भरपूर लागतं या कामासाठी. खत टाकणे, नंतर फवारणी करणे, या गोष्टींसाठी मनुष्यबळ लागतं. आहे व्यवस्थित आहे.